काही लोक 500-1000 रुपये सुद्धा ठेवतात, पण 500-1000 रुपये सुद्धा त्या खात्यावर राहतील की नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. काही ज्येष्ठ लोक आहेत, जे ज्येष्ठ लोक आपल्याला त्या मोबाईल मधली गोष्ट कळते की नाही हे माहित नसतं आणि चुकीच्या लिंकवर न असं आपल्या त्याच्यावर क्लिक करून जातात, ज्यामुळे त्यांच्या खात्यावर असलेले थोडेसे पैसे सुद्धा यामधून निघून जातात. तर काही लोकांचे मोठमोठे लाखो रुपये असलेले सुद्धा पैसे या छोट्याशा क्लिकमुळे निघून जातात. आपल्याला ज्येष्ठ लोकांनाच माहित आहे की मोबाईल वापरणं थोडंसं कठीण जातं, पण जे आपले वयानं कमी आहेत, जे अडल्ट्स आहेत, त्यांना सुद्धा मोबाईल वापरणं सोपं वाटतं. पण या वेळेला काही लोकांना असं मेसेजेस येतात की 50,000ची लॉटरी लागलेली आहे, तुम्ही 50,000 जिंकलेला आहात आणि हे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकता, एक क्लिक या लिंकवर केली. पण काही वेळेला जर ती क्लिक करताना चुकीची लिंक आली तर आपण काय करतो की त्या खात्यावर असलेले आपले काही पैसे सुद्धा अडल्ट लोक सुद्धा घेऊन जाऊ लागले. आपल्याला हे सायबर क्राईम, हा सायबर क्राईम सारखा मुद्दा आपल्याला फक्त आजच्या काळात आहे असं वाटतं, पण पुढील काळात जर आपण याला रोखलं नाही तर यासारखा खूप मोठा मुद्दा आपल्याला दिसून येईल. कारण की लोकांचे काहीच पैसे आपल्याला वाटतात की जातात, पण काही वेळेला त्यांच्याकडून 10 लोकांच्याकडून जरी ते पैसे मिळाले तरी सुद्धा विनाकारण ज्यांच्याकडे त्याच्यावरचे पैशावर त्यांनी न मेहनत घेता केलेले काम हे सुद्धा ते काय करून घेतात, निघून जातात आणि माणसाला वाटतं की बाबा माझे पैसे थोडेसे होते जाऊ देत. पण यासाठी विचार करणं गरजेचं आहे, यामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेची आहे. आपल्याला आपल्या शाळेतील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या गोष्टीबाबत सतत आपण एखादी माहिती देणं गरजेचं आहे. का तर या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन आदर्श नागरिक बनायचं. आता या विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनण्यासाठी आपण थोडीशी माहिती पुरवली, एक आपल्या आठवड्यातील 1 तास दिला तर विद्यार्थी पुढील वर्षामध्ये जो नागरिक बनणार आहे तो या सगळ्या गोष्टीमध्ये अडकणार नाही. तर या सगळ्या गोष्टींचे प्रकार काय काय, तर फिशिंग आहे, विशिंग आहे, मालवेअर आहे. या फिशिंग मध्ये काय केलं जातं तर एखादा SMS पाठवला जातो, ईमेल पाठवला जातो की तुम्हाला बँकेकडून हे OTP आलेला आहे, मेसेजेस आलेले आहेत, यानुसार तुम्ही त्याचे पैसे पाठवा आणि त्यानुसार तुम्हाला मेसेज दिला जातो. पण तुम्ही खात्री करता का? नाही करत, खात्री केली जात नाही. ह्या निष्काळजीपणामुळे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे लोक काय म्हणतात की आपल्याजवळ बँक आलेली आहे, आपल्याला डिजिटल झालेलं, म्हणून आपण त्या क्लिकवर क्लिक केल्यानंतर ती लिंक आपल्याला पैसे देण्याऐवजी पैसे काढून घेतले जातात. आपल्याला KYC करण्यासाठी बँकेत जावं लागतं, कारण की KYC साठी काही कागदपत्र द्यावे लागतात. ही कागदपत्र कोणीही आपल्याला ऑनलाईन पुरवत नाही, त्यासाठी आपल्याला त्या बँकेत जाऊन त्या पद्धतीनेच आपल्याला माहिती पुरवावी लागते. लोक म्हणतात आपल्यापर्यंत डिजिटल आलेलं आहे, सर्व आपल्या दारात आलेलं आहे, पण या वेळेला माणसाला वाटतं त्यानुसार यामध्ये आपली प्रगती झाली आहे असं होऊ शकत नाही. काही वेळेला आपल्याला बँकेत सुद्धा त्यामध्ये नातं जोडलं पाहिजे. काही वेळेला लोकांना वाटतं खूप जण लांब आहे, KYC राहू दे. या KYC नसल्यामुळे सुद्धा आपल्या मोबाईलद्वारे असलेले पैसे निघून जातात. त्याचबरोबर बँकेमधली लोक आपल्याला सांगतात की तुम्ही KYC बघा, जनजागृती केलेली असते की तुमची KYC झाली की नाही, तुम्ही बँकेत या, त्याची चौकशी करा, तुमचा फोन नंबर तुम्हाला फोन आला असेल की तुम्ही या गोष्टीवर पैसे पाठवताय का तुमचे पैसे आलेले आहेत, ही नक्की बँकेचीच आहे का, याची चौकशी केली पाहिजे. जर माणूस आपल्याला प्रत्येक गोष्टीला, दारात उभं राहिलेल्या गोष्टीला प्रत्येक वेळेला तोंड न देता निघून गेला तर आपल्याला पुढच्या पिढीला सुद्धा याची दक्षता घ्यावी लागणार आहे. आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजावली तर ते पुढे जाऊन आपल्याला विद्यार्थी या आदर्श नागरिकांनुसार आपल्याला बँकेमध्ये असणारे वेगवेगळे जे प्रकार आहेत घडणारे ते आपल्याला रोखू शकतो. आपल्या शाळेमध्ये सुद्धा त्याचबरोबर पोलीस आपल्याला दरवेळेला काही ना काही माहिती देत असतात. इथपर्यंत शाळेतही पोहोचलेले आहेत. काही वेळेला आपल्याला फोनद्वारे सुद्धा माहिती दिली जाते. जसं की आपल्याला फोन असतो की फोन करण्यापूर्वी एक मेसेज दिला जातो की तुम्हाला कोणताही फोन आल्यास ती माहिती देऊ नये. पण माणूस करतो की आपल्याला माहिती देणं आहे की नाही हे काही गडबडीत गोंधळून जाऊन त्याला माहिती पुरवत असतो. यामुळं भारताने कायदा केलेला आहे की माहिती तंत्रज्ञान 2000 हा त्याचा रूल आहे, ज्यानुसार आपण त्याच्यावर कायदा गुन्हा जो काय आहे तो थोपवू शकतो, ज्यामुळे आपले जे गेलेले पैसे आहेत ते आपण परत मिळवू शकतो. यामुळे आपण शेवटी एवढेच म्हणेन की आपल्याला त्या बँकेद्वारे आलेला जो मेसेज आहे तो योग्य आहे की नाही हे आपण पडताळून पाहणं, त्याची निष्काळजीपणे न घेता
खात्री करणं हे आपलं काम आहे आणि